पन्हाळा पंचायत समिती सभापती रवींद्र बंडू पाटील आणि उपसभापती भारती शिवाजी पाटील यांनी सोमवारी कार्यालयीन प्रवेश थाटामाटात केला। करवीरचे आमदार चंद्रदीप नरके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, गोकुळचे संचालक अजित नरके, 7वे मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर जयंत पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला। यावेळी पंचायत समिती अधिकारी कर्मचाऱ्यांनी सभापती आणि उपसभापतींचे जोरदार स्वागत केले। पन्हाळा पंचायत समितीवर शिवसेना शिंदे पक्षाचे रवींद्र पाटील यांची सभापती म्हणून वर्णी लागली, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीनं भारती पाटील यांची उपसभापती म्हणून एकमताने निवड झाली। सोमवारी सभापती आणि उपसभापती यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत कार्यालयीन प्रवेश केला। सुरुवातीला दोन्ही सभापतींचे औक्षण करण्यात आलं। त्यानंतर कार्यालयीन प्रवेश आमदार चंद्रदीप नरके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली। प्रवेशानंतर पार पडलेल्या कार्यक्रमात आमदार चंद्रदीप नरके यांनी सभापती उपसभापती यांचं अभिनंदन करून दोघेही पन्हाळा तालुक्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन एकत्रितपणे काम करतील असा विश्वास व्यक्त केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, गोकुळचे संचालक अजित नरके यांनी मनोगत व्यक्त करीत पन्हाळ्याच्या विकासासाठी सभापती उपसभापतींना शुभेच्छा दिल्या। यावेळी पीडी पाटील, विजय पाटील उतरेकर, वसंत आळवेकर, आनंदा माने, जयसिंग पाटील, जी.बी. नांगरे पाटील, सुभाष पाटील, अनिश पाटील, संतोष धुमाळ, रवींद्र चौगले, प्रकाश काटकर, अरुण पाटील, दाजी पाटील, पांडुरंग पाटील तसेच शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा, रिपाईंचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। पन्हाळ्याहून टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी निलेश खाटांगळे। स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम